समर्थ आला आहे रानामध्ये चिक्कू काढण्यासाठी. एवढं ऊन आहे, थोड्या वेळानं जाऊया म्हटलं तरी तो अगोदर माझ्या आधी आला आहे. झाडावर चढलाय. समर्थ आमचा इथे 8 दिवस सुट्टीला होता, तेव्हा त्याने वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या शिकलेल्या आहेत. झाडावर सुद्धा खूप सुंदर असा चढतोय तो आणि आता तो चिक्कू काढायला लागलेला आहे. मलाही आश्चर्य वाटलं, कारण मला माहित नव्हतं तो झाडावर चढू शकेल असं. मी नको म्हणत होते, खरं तो झाडावर चढून त्याने आता चिक्कू काढायला सुरुवात केलेली आहे. चिक्कू काढून तो माझ्याकडे देत आहे. हे चिक्कूचं झाड आहे, खूप सुंदर चिक्कू लागतात. अगदी मोठे मोठे चिक्कू आहेत. चिक्कू जर बघितला लांबून तर बटाटा आहे असं वाटतं, एवढं मोठाचा मोठा चिक्कू आणि गोड आहे. समर्थला चिक्कूचा ज्यूस फार आवडतो. आता हे चिक्कू अजून पिकलेले नाही आहेत. पिकल्यानंतर आम्ही याचा ज्यूस करणार आहे. समर्थ असा झाडावर मस्तपैकी बसला आहे. झाडावर चढणे, चिक्कू काढणे या गोष्टी तो एन्जॉय करत आहे मैत्रिणींनो. त्याला मी सांगत आहे आणखीन वर जाऊ नकोस, तरी तो चढायला लागलेला आहे वर आणि चिक्कू काढायला लागलेला आहे. चिक्कू काढून बुट्टीत घातलेले आहेत. आता ही बुट्टी घेऊन समर्थ घराकडे आलेला आहे. बघू शकता सुंदर असे चिक्कू काढलेले आहेत समर्थनी. अगदी मोठ्याच्या मोठे आहे चिक्कू. चिक्कू असं वाटतच नाहीत, लांबून बघितलं तर ते बटाट्यासारखे मोठे मोठे दिसत आहेत. तर एवढे सुंदर असे चिक्कू समर्थनी काढलेले आहेत. आता ते पिकायला घालणार आहे आम्ही. अजून हे कच्चे आहेत, 3-4 दिवसात हे पिकायला लागतात. अगदी गोड चिक्कू आहे आणि खूप सुंदर चिक्कू लागतोय आमचा. आणि त्याचबरोबर रानातले हे आंबे पण काढून घेतलेले आहेत. तर हे आंबे, हिरवा आंबा, पिकलेले काही आंबे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी समर्थनी काढलेल्या आहेत. त्याला या गोष्टी फार आवडतात. तर म्हटलं हा व्हिडिओ करूया, आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करता येईल म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. रानात आलं की या गोष्टी आम्ही एन्जॉय करतो आणि त्यातलाच एक आंबा चिरलेला आहे, कैरी, आणि समर्थ आता तो खायला लागलेला आहे. कैरी ही चिरलेली आहे, ती आंबट नाही, त्यामुळे तो एवढी काकडी खाल्ल्यासारखा करकर चावून खायला लागलेला आहे. कारण ही फार गोड आहे मैत्रिणीनो कैरी. आणि या गोष्टी तर रानात आले कीच आम्हाला एन्जॉय करायला मिळतात. आम्ही त्या मनसोक्त एन्जॉय करतो. समर्थ कैरी खाण्यामध्ये मग्न झालेला आहे. तो एवढी मना लावून कधीच कैरी खात नाही, पण ही कैरी गोड आहे त्यामुळे तो खायला लागलेला आहे कैरी. समर्थची आजी आणि मी असं आम्ही कैरी एन्जॉय करायला लागलेलो आहे मैत्रिणींनो. तर रानातले वातावरण खरंच मोकळं आणि खूपच आनंद देणारं असतं. तर मैत्रिणींनो, भेटूया अशाच एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हीही, आता उन्हाळा चालू आहे, कैऱ्या खावा, एन्जॉय करा. परत ही कैरी पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला भेटत नाही. तर भेटूया मैत्रिणींनो नंतर. बाय.